काय चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय ना? काय सांग मित्रा, आज जगलो म्हणून वाचलो आणि वाचलो म्हणून जगलोय. काय बोलतोय? हा, असं काय घडलं? अरे माझ्या अंगावरून 32 डब्याची रेल्वे गेली तरी मला काय झालं नाही. तुझ्या अंगावून हा होय, 32 डब्याची रेल्वे 32 गेली डब्याची रेल्वे. तरी तुला काय झालं नाही? काय ना झालं. त्यावेळेस तू कुठं होता? अरे रेल्वेच्या पुलाखाली हागत बसलो होतो. हागत बसला होता. हा, आराम करा. 500 डब्याची रेल्वे गेली तरी तुला काय होईल का? बरं कशासाठी बोलवलं मला? अरे आपल्या गावची आली हा, यात्रा. यात्रा भरवायची म्हटल्या ते काय आपल्या दोघांचं काम आहे नाही, का? नाही. आपल्यातला तिसरा मित्र कोण रे? किरण बडे नगरकर. अरे ते आवाज मग देव गावात. हो. अरे किरण बडे नगरकर, राम राम. काय चाललंय बोलले? अरे यार काय चाललंय किशोरांना? फनान कधीन 3 वेळा पडशील. असं ते तुझ्या आणि माझ्या बी गोळ्या संपलेल्या आहेत. सपल्यात काय चाललंय किशोर भाऊ? मजेत. काय चाललंय 3 फूट माझं बरं चाललंय. मध्ये दिला होय, एकदम तुमच्या मस्त. दोघांच्या आश्रम बरं चाललंय. काय बोलतो? वकार पैसा लागला. काय बोलतो? पैसा ठेवायला जात काही पडली. असं काय झालं? डोकं चाललं काय झालं काय नाही. झालं? पैसा खर्च करायचा कसा? हा. तुझ्यासारख्या 60 विचारलं. माझ्यासारख्या हा. 4-5. आता काय सांगायचं पैसा खर्च करायचा कसा? कसा? ते मला किरण तू जर सोन्याला घेतलं तुझा दिवसा ढवळ्या मर्डर होणार. बरोबर आहे. बरोबर आहे की खरंय, नाही? खरंय. भरोसाच नाही आजकाल. काय आहे सांगताय? का नाही? बरोबर. सोन्याला घेतलं तुझा मर्डर होणार होणार. आणि तिच्या आईला मला गाडी घेतली की ऍक्सिडेंट होऊन लगेच मारणार. बरोबर आहे. बरोबर. बरंच नाही का त्याच्या आईला कोणाला बरं सांगून येतंय का? सांगता येतं का? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. मग ते मला तू एक काम कर. काय? तू जमीन घे. जमीन. ये बरं डोकं चालवलं. मला कोण मारी? मग आहे का नाही? काय जमीन घेतल्यावर विषयच येत नाही. एवढी जमीन घेतली हा. अरे 7 करोड रुपये लागले दादा मला. 7 हा. करोड. मग त्या 7 करोडची 6.5 करोड रुपये तुझी जमीनच घेतली. 6.5 करोडची जमीन एवढी जमीन घेतली. जमिनीवर पाय ठेवायला जातोय पडायला लागली. काय एवढीशी घेतली का काय? एवढीशी नाही रे, नजर पुरत नाही. नजर पुरत नाही. जमीन घेतली. जमीन घेतली. सकाळी गावात जाऊन 40,000 ड्रेस शिवला कस काय? एकच नंबर. हात काढ इस्त्री करून एका ठोक्यात ओपशील. आयलं किरण. किरण बोलतो का मग? भाऊ म्हण. बरं किरण भाऊ, हा. ड्रेस तर लय भारी शिवला हो. आहे का नाही? पायात बूट असतात लय शोभला असता. तेच बुटतोय डोक्यात टाकू का? काय? नालाय का? 40,000चा ड्रेस मी शिवलायला. बुटाला घ्यायची मला काही करायचे का? मग? बुट आहे ना घेईन कोणीतरी. घेईल कोण? मोकार पैसा लागलाय. 6.5 करोड रुपयाची जमीन आहे. 6.5 करोडची जमीन, 40,000चा ड्रेस. किरण भाऊ, तुम्ही घर बांधर काढलं म्हणे. घर हा? 30 लाखाचं नुसतं फाउंडेशन आहे. नुसतं फाउंडेशन, पाया पाया 30 लाखाचा. 30 लाखाचा आणि वरचं बांधकाम हो. एका फटकेतच पडशील. आता काय झालं? नालाय का? 30 लाखाचा पाय मी बांधलाय ना. वरचं बांधायचं मला काय करायचं का? मग? वरचं आहे ना वरचं बांधेल कोणतरी. मोकार पैसा लागलाय. पैसा तुला पुरली. 6.5 करोडची जमीन, 40,000चा ड्रेस. 50 लाख नुसते असे उड्या ठेवल्या. आज किरण भाऊ, तुम्ही गाडी घेतली म्हणे. गाडी हा? साधी सुधी नाही घेतली. मग? हायवोजा घेतलंय. हायवोजा. 1 करोड 70 लाखाचं नुसतं ते हायवोजाच घेतलंय. काय झालं? ते जमिनीवर पळत नाही. मग? ते माणसं पाणीत पळत. लोकांना गाडी बेकार घेतली बेकार. बघ चावी दे जरा. कशाला? ते राऊंड मारून येतो ना जरासा. त्याच्यात पेट्रोल टाकायचं नाही का मग? दात पाडू का मग? काय? नालाय का? 1 करोड 70 लाखाचा हायवोजा मी घेतलेला. मग? पेट्रोल टाकायचं मला काय करायचं का? मग? पेट्रोल आहे ना हा. टाकेन कोणतरी. आज किरण भाऊ, इकडे याव. काय म्हणता? तुम्ही त्या बाजूने याव. तुम्ही महत्वाचं आहे का काय? हा, काय तुम्ही लग्न केलं म्हणतात. लग्न? अरे करोडपतीला मारतो का? तुला लाज आहे काय? करोडपती जायचा हरामखोर. लग्न केलं तेवढं सांग. हा लग्न कसं आहे नालाय का? तुला कळत नाही. जुन्या माणसाची म्हणे काय? लग्न झालेलं कधीच कुणाला सांगायचं नाही. तुझ्यासारखी नजर ठेवणच असतात असं. बरं लग्न लग्न नगर जिल्ह्यात पातळी तालुक्यात ठाकड्याच्या बायको सारखी बायको नाही. एवढी बायको देखली तिला जर कोणी पाहिलंच पाहिलंच थांबत नाही अजिबात. यायचा हरामखोर तुझ्या. बोरी सारखं कोणीच नाही. लाज वाटते त्यांना एवढी देखली. देखणी हा सुंदर. रस्ता देतात रस्ता. आहाहाहा. असा रस्ता देतात नाकाला फरक लावते. नाव त्याला देखली रे. हा. मग येणार का तू? अरे वा वा वा. ए, किती रुपये खर्च? 50 लाख रुपये नुसता जेवणाचा खर्चच. लग्नात शिरखं.
50 लाख रुपये नुसता लग्नाचा खर्च. आहाहाहा. किरण भाऊ हा काही मुलं बाळ किती नाव आहे खरे किती पावलं ते अय याला होतं ते लिहून घाला रे परत बिन लाजा 50 लाख रुपये लागलेला खर्च मी केलाय ना पोरं काढायचे मला काही करायचे का मग पोरायला काढीन कोणतरी. आराम कर तुझ्या. घर बांधायला काढले वर्ष बांधकाम करील कोणीतरी. गाडी घेतली पेट्रोल टाकील कोणीतरी. बायको केली तर पोरं बी काढू दे ना कोणाला तरी. हातवर क्या करते? नाही नाही आणि मी कुठं जाणार आहे हा ए केळ्या मी कुठं जाणार आहे पवित्र झाला कारण तुला पुष्कळ ठोस मिळाला. आता तुला कोरोना होणार नाही. माझं काही जगले बाजूला माझं काही जगले बाजूला तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं तुझ्या रूपाचं मला हे जोड्या माझे काही जगले वाचूया माझं काही जगले वाचूया आवाज तुझा आहे का? नमस्कार 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 कसं काय पंकू मस्त कसे चाललं तुमच्या घरातलं तुझ्या आई कुणाकडे आलं आलं मनामध्ये काहीतरी पाप आलंच
अरे बाबा तुझी आई कोणाकडे म्हणजे आता तुझी आणि तुझ्या भावाची भांडण नाही का झालं घरातली प्रत्येक गोष्ट वाटून घेतली काय हाय का नाही म्हणून म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापाशी का तुझ्यापाशी आहे असं म्हणतोय मी आई धाकट्या बशी होती आता माझ्या बशी म्हणजे तुझी आई तूच ठेवली जेवायला जेवाय म्हणतोय मी. जेवायचं नाव घे ना एवढं काय टेन्शन घेतो राव राम 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 कसं काय बडे माझ्या तुझी बहीण कुणाकडे ग्रामपंचायतच्या वाटेवर आहे. किती पापी वासनेचा आहे हरामखोर अरे बहीण कुणाकडे म्हणजे सणासुदीला माहेरी आणली होती का नाही आले होते हाय का नाही? म्हणून म्हणलं माहेरी आहे का सासरी आहे सासरे सासरे आणि तुला काय वाटलं मला काय नाही वाटत. राम 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 कसं काय दत्तू बरं चाललंय घरातलं घराच्या मस्त तुझी बायकून माझी पोरं कशी आहेत बघ सकाळी आम्ही कामाधंद्याला जातो का नाही तू कुठं राहतो आहे का नाही मग माझी पोरं तुमच्या नवरा बायकोला ताब्यात देऊन जातो का नाही मग तुमच्या सख्या पोरापेक्षा नाही म्हणून म्हणलं माझी पोरं तुझी बायको कशी आहे उगाच राम माझा माझी पाप आणताय राम राम माझं अख्खं खानदान कोरोनामध्ये मेलं. मला काहीच विचारू नको. तू काय लायकीचा आहे ते मला चांगलं माहितीये. तू माझ्या घराकडे वळूच नको अजिबात. आरामखोर मी बोलायच्या अगोदर बोलून मोकळा झालाय अहो पण मी काय बोललोय का राव काय बोलायचं राखलंय का? मला कशा करता बोललोय अरे गावची यात्रा मला बोलावलं कशा करता जायला उशीर का आला? आता जायला बरं झालं हातून काढून दिले मला यायला उशीर काय झाला अरे मी तुमच्या सगळ्यांना माझे काही उडान टप्पू माणूस राहिला नाही मुंबईला कामाला लागलो मुंबईला अरे तुम्हाला मुंबई कळते काय तुला कळते का तुझ्या आईला वाळक्या हाणला तुझ्या मुंबई कळते राव कुणाला हे पंक्या कस काय मुंबई काढताय? सकाळी संडासला गेल्यावर नाही का आपण एकमेकाची बघत होतो. ती बाई मुंबई ना आलाय का अरे महाराष्ट्राचा नाक आहे मुंबई मुंबई तर मी 2 महिने कामाला लागलो त्यानंतर माझ्या आई वडिलाचं मला पत्र आलं घरावरून उडून आलं पत्र. अरे पोस्ट कार्ड याडिया चायला खेळण्याची इडी माणसं तुम्ही बसून हागणारी नाही सगळीच माणसं बसून हाकतात नाही का नाही तुझच्या डप्प्यात पळत टाकतोय. मग त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं नितीन ताबडतोब तू घरी निघून ये आम्ही तुझं लग्न ठरवलंय अरे वा वा म्हणलं माझ्या आई वडिलांना माझ्या लग्नाची आठवण तर आली होणारे हो. तुमच्यात लगीन करतात नाही मला देवाला सोडला अरे काय ढगाळ्या तुझं काही लग्न नाही का कसं ह्याचं लग्न होणार ह्याचा हाताव चालू आहे जेवण खाणं म्हणतोय बाबा जेवण खालास का ना असं केलं आणि कसं केलं काही एकच होत मग ते पत्र वाचलं मला आनंद वाटला पहिले गाडीने इष्टला बसलो घरी निघून आलो बायकोने मला पसंत केली मी माझ्या बायकोला पसंत केली साखरपुडा वगैरे झाला आवड लगेच 2 दिवसाने लग्न बी झालं अरे वा आता वेळ कुठली आली सुहाग रातीची अग बाबू